वळूयात पुढच्या बातमीकडे। सतीश भोसले उर्फ खोक्याला अखेर जामीन मंजूर झालाय। तर वर्षभरानंतर सतीश भोसले हा जेल बाहेर आलाय। वेगवेगळ्या रील्समुळे चर्चेत आला होता। ढाकणे पिता पुत्राला मारहाण केल्याच्या आरोपातून सतीश भोसले उर्फ खोक्याला न्यायालयाने निर्दोष मुक्त केलंय। तर एका व्यक्तीला बॅटनं अमानुष मारहाण केल्याचं प्रकरण अद्याप न्यायप्रविष्ट आहे। त्यासह इतर प्रकरणात त्याला जामीन मिळालेला असल्यानं सतीश भोसले उर्फ खोक्या आता वर्षभरानंतर जेल बाहेर आलाय। माझ्यावर जे हे लोकांनी आरोप केले ते कोर्टात जे खरं आहे ते सत्य समोर आलं आणि कोर्टाने मला निर्दोष मुक्तता दिली। मला कोर्टावर न्यायदेवतेवरती भरोसा होता आणि न्यायदेवतांनी मला न्याय दिला। त्यामुळे मी न्यायदेवतेचे खूप खूप आणि खूप आभार मानतो। आणि आज पुन्हा समाजाला आणि लोकांना समजलं की न्याय हा खरा होतो। सतीश भोसले जो आहे त्याला आपल्या न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे। त्यामुळे आता जेलच्या बाहेर तो आलेला आहे, अशी तिचे स्टेटस आहे सध्याच। काय कलम दाखल झाले होते? म्हणजे मेनली त्याच्यामध्ये 109 कलम होतं, म्हणजे पूर्वीचं 307 जे आहे जे मारण्याचा प्रयत्न करणे वगैरे अशा प्रकारची काही कलम त्याच्यामध्ये समाविष्ट होती। परंतु सगळं साक्षी पुरावा आणि एकंदरीत प्रकाराचा विचार करून माननीय न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केलेली आहे।